गोष्ट आहे एका तळ्यातल्या माशाची, नीलपंखीची. जुईच्या बागेत एक छोटासा कमळाचा तलाव होता. कमळाची मोठी गोल कडेने कातरलेली पानं पाण्यात पसरलेली असायची. त्यावर कधी बेडूक बसलेला असायचा. अचानक पाण्यातून एखादं गुलाबी कमळ ताठपणे बाहेर यायचं आणि त्या कमळाला पाहून जुई आनंदून जायची. जुईने पाण्यात डास होऊ नयेत म्हणून गप्पी मासे सोडले होते, छोटे छोटे. कमळ, गप्पी आणि बेडूक हा जुईचा मित्रपरिवारच होता. एक दिवस नेहमीप्रमाणे जुई गप्पींना बिस्किटाचा चुरा द्यायला गेली आणि तिला तो दिसला. फत्ताड्या तोंडाचा, निळसर रंगाचा, गोलगोल डोळ्यांचा तो मासा पाण्याच्या बाहेर तोंड काढून त्याचे 2 पंख हलवत एकाच जागी तरंगताना दिसला. जुईने त्याला पाहिलं आणि ती आनंदाने टाळ्या पिटू लागली. तिची आई तिला म्हणाली, "अगं मासा काय प्रथमच बघतेस की काय? नाचायला काय झालं?" "अगं आई, आपल्या छोट्याशा तळ्यात एवढा मोठा मासा मी प्रथमच पाहतेय. हा कुठून आला असेल बरं इथे?" "नक्की देवानेच पाठवला असणार." जुईने हात जोडून देवाचे आभार मानले. बस, त्या दिवसापासून जुईची आणि त्या माशाची मैत्री झाली. त्याला सारखा मासा मासा म्हणणं तिला काही बरं वाटेना. तिने खूप डोकं खाजवून त्याचं नाव नीलपंखी ठेवलं. तिला तो परीकथेतलाच वाटत होता. थोड्याच दिवसात नीलपंखीची आणि जुईची गट्टी जमली. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या, पण ते फक्त त्यांचं गुपित होतं. "नीलपंखी, तू रोज पाण्यावर येऊन काय पाहतोस? तुला पाण्यात काही त्रास आहे का?" जुईने त्याला विचारले. "अगं, खाली चिखलात एकट्याने राहायचा मला तो कंटाळा. तसे गप्पा मारायला आहेत गप्पी म्हणा, पण ते इतके गप्पिष्ट आहेत की मी बोर होतो. एक दिवस वर आलो आणि तू दिसलीस. वर आकाश किती छान आहे, रंगीत फुलं, विविध पक्षी, सर्व पाहून बरं वाटलं. आता खाली नुसता चिखल." नीलपंखी त्याचे पंख आणि शेपटी हलवत म्हणाला, "पक्षी वगैरे सगळं ठीक आहे, पण तुला सावध राहायला पाहिजे ते खंड्यापासून. खंड्याला मी त्या झाडावर बसलेला पाहिला काल." जुई म्हणाली. "अरे बापरे, काय ग? ते झाडावर उलटे लटकलेले कोण आहेत? मी पाण्यात काय करतोय ते सारखे पाहत असतात असंच मला वाटतं." "मला काही ते आवडत नाहीत," नीलपंखी म्हणाला. "हा, ती होय, ती वटवाघळं. हे सगळे तुझ्यासाठी यमराज आहेत. सांभाळ हं." जुईने नीलपंखीला सावध केले. नीलपंखी घाबरून पाण्यात अदृश्य झाला. पुढचे काही दिवस नीलपंखी जुईला दिसलाच नाही. तिच्या हृदयात चर्र झालं. कोणी उचलला असेल बरं त्याला? अलीकडे तिला खंड्या दिसला होता, त्यानेच उचलला असणार, जुईच्या मनात आलं. ती अस्वस्थ झाली. उन्हाळा सुरू झाला होता. परीक्षेचे दिवस जवळ येत चाललेले होते. जुईला तळ्यापाशी नीलपंखीला भेटायला वेळच मिळत नव्हता. एक दिवस शाळेतून आल्याबरोबर ती तळ्यापाशी धावत गेली आणि नीलपंखी वर आला. त्याच्याशी गप्पा मारता मारता जुई रमून गेली आणि अचानक एका बेडकाने तिच्यावरच उडी मारली. जुई पाण्यात पडली आणि कमळाच्या देठात जाऊन अडकली. त्यातून सुटायला ती धडपडत असताना "वेलकम वेलकम" म्हणत नीलपंखी तिच्याजवळ आला. म्हणाला, "घाबरू नकोस, मी आहे." "वेलकम म्हणे, मी अडकले या चिखलात आणि तू मला वेलकम काय करतोस? शी, इथे काहीच नाही, नुसता चिखल आणि बुळबुळीत वनस्पती आहेत. मला वाटलं तर समुद्रात असतात तसे सुंदर सुंदर मासे आणि वनस्पती असतील. इथे नुसता चिखल आहे आणि हे बारके बारके गप्पी. मला नाही इथे थांबायचं." जुई त्रासून म्हणाली. नीलपंखीचं तळं खूप खोल नव्हतं, म्हणून जुई कशी बशी वर आली, पण चिखलाने भरलेली. नशीब त्यावेळी घरात कोणी नव्हतं, म्हणून कोणाला जुईचा पराक्रम कळलाच नाही. अभ्यासामुळे जुई काही दिवस नीलपंखीला विसरली. मार्च महिना होता. परीक्षा संपत आली होती. उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई जाणवत होती.
तळ्यातलं पाणीही कमी कमी होत चाललं होतं. दुष्काळ पडण्याची चिन्ह दिसत होती. कमळ चिखलातच येतात म्हणून कोणी तळ्यात पाणी सोडत नव्हतं. जुईच्या घरचे सगळे तिला सुट्टी लागल्यामुळे गावी जायची तयारी करत होते. पण जुईचा पाय काही घरातून निघत नव्हता. तिला काळजी होती नीलपंखीची. पाणी आटून गेलं तर नीलपंखी काय करेल? खंड्या नक्कीच त्याला धरेल. तिच्या मनात सारखी हीच भीती होती. पण तिला घरातल्यांबरोबर गावी जावेच लागले. रात्री दमून भागून सगळे झोपले, पण जुईच्या मनात नीलपंखीचेच विचार घोळत होते. जुई मला वाचव, जुई मला वाचव, पाणी संपतंय, खंडा झाडावर बसलाय, वाकडी मान करून माझ्याकडेच बघतोय, प्लीज काहीतरी कर ना, पाणी सोडा ना कोणीतरी तळ्यात. नीलपंखीचा आक्रोश ऐकून जुई रडायला लागली. म्हणाली, निळू, नीलपंखू, घाबरू नकोस, मी माझ्या अश्रूंनी तुझं तळ भरेन. पण तळ काही भरेना. नीलपंखी चिखलात तडफडत होता. वटवाघळं डोळे वटारून पाहत होती. घुबडही सावज पकडायच्या तयारीत झाडावर बसली होती. एरवी जुईला आवडणारा खंड्या आता तिला यमराज वाटत होता. खंड्या नीलपंखीकडे झेपावणार इतक्यात जुईने त्याला हात पाय झाडून हकलले. खंड्या ओरडत उडून निघून गेला. आकाशात ढग गडगडू लागले. पावसाचे थेंब पडायला लागले. तळ भरू लागलं. पाण्यात गप्पींचा सुळसुळाट सुरू झाला. जुईला जाग आली, पण ती होती गावाला आणि तिला पडलं होतं स्वप्न. जुईचं मन काही गावी रमणार नव्हतं. ते जरी स्वप्न होतं तरी खरं झालं असेल तर काय करणार? जुई हट्ट करून घरी परतली. तिच्यामुळे दुसरेच दिवशी सगळे घरी आले. जुई धावतच तळ्याकडे गेली. निळू, नीलपंखू, जुईने तिच्या मित्राला हाक मारली. थोड्याच वेळात नीलपंखी त्याचे फत्ताडे तोंड उघडत पंख आणि शेपटी हलवत पाण्यावर आला. त्याच्या भोवती असंख्य गप्पींनी फेर धरला. ते पाहून जुईच्या आईबाबांचेही डोळे भरून आले.